हवामान बदलाचा द्राक्ष बागांना फटका, उत्पादन घटणार। नगदी पीक आणि पोषक वातावरण म्हणून कवठेमहांकाळ तालुक्यातील बळीराजा आणि इतर पिकांना फाटा देत द्राक्ष शेतीला मोठी पसंती दिली आणि त्यामुळे कवठेमहांकाळ तालुक्यात द्राक्ष लागवड क्षेत्रही वाढले आहे। परंतु कधी अवकाळी, कधी दुष्काळ, कधी रोगांचा प्रादुर्भाव तर कधी पडता बाजारभाव यांचा फटका सहन करावा लागत आहे। चालू वर्षी तर लांबलेल्या पावसाने कवठेमहांकाळ तालुक्यात द्राक्ष बागांच्या उशिरा छाटण्या घेतल्यामुळे सध्या द्राक्ष बागा या काही ठिकाणी फ्लॉवरिंग स्टेजला तर काही ठिकाणी फळधारणा अवस्थेत आहेत। परंतु सध्या दिवसभर कडाक्याचे ऊन, रात्री कडाक्याची थंडी, पहाटे धुके यामुळे द्राक्ष बागांना डाऊनी भुरी रोगांचा प्रादुर्भाव होत आहे आणि त्यामुळे बळीराजाला औषध फवारणी यंत्रांसह बागेत थांबावं लागत आहे। काही दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्या पावसानं द्राक्ष पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्यामुळे अगाप छाटणी घेतलेल्या बागांमध्ये फळकूच झाली आहे। त्यामुळे त्यापासून द्राक्ष बागा वाचवण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहे। चालू वर्षी मार्च-एप्रिलमध्ये खरड छाटणीच्या वेळी पाणी कमी पडल्याने आणि मे महिन्यात उन्हाऐवजी अवकाळी पाऊस झाल्यामुळे द्राक्ष बागेसाठी लागणारे पाणी आणि ऊन समप्रमाणात न मिळाल्याने चालू वर्षी फळधारणा ही चांगली झाली नाही आणि त्याचाही फटका द्राक्ष उत्पादनास बसणार आहे। चालू वर्षी द्राक्ष बागेत कमी प्रमाणात द्राक्ष घड असल्याने आपसुकत द्राक्ष उत्पादन घटणार आहे आणि त्याचा फटका द्राक्ष उत्पादनास आणि बेदाणा निर्मितीसही होणार आहे आणि त्याची झळ आपसुकत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, घाटनांद्रे।